हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. तर सगळी रोजची कामं झालेली आहेत, पूजा पण झालेली आहे आणि आज रविवार आहे, तर श्री सत्यनारायणची पूजा पण मी करून घेतली. आरती झाली. त्यानंतर माझं खाणं-पिणंही झालेलं आहे आणि आत्ता फरशी पुसत आहे. म्हणजे दररोजची टायमिंग आहे फरशी पुसण्याची. सकाळी होतच नाही, थंडी पण खूप असते, त्यामध्ये होत नाही. तर दुपारच्या वेळेतच मला ठीक वाटत आहे आजकाल. तर फरशी पुसून घेत आहे. अगोदर मी बेडरूम पुसलं, नंतर किचन आणि कपडे पण मी मशीनला लावले. आज थोडासा मला लेट झालेला होता, कारण पूजा वगैरे मांडायला, आरती करायला लेट झालेला होता. म्हणून म्हटलं आज कपडे हातानं न धुता मशीनला लावायचे आणि जास्त पण होते. तर कपडे धुवायचं काम इकडं होत आहे, तोपर्यंत मी फरशी पुसवून घेते. तर मॉप काही मी घेतलेलं नाही आहे, कारण ते मॉपचं जे आहे ना बटन तुटलेलं आहे, त्यामुळे ना ते पोत्र्याचं पाणी पूर्णपणे प्रेस होतच नाही आहे त्यामध्ये. म्हणजे त्यामध्ये खूप पाणी पाणी राहत आहे. बकेटात घेतलं किंवा मॉपमध्ये घेतलं तेवढंच पडत आहे, म्हणून म्हटलं बकेटामध्येच लिक्विड टाकून मी इकडं पाणी घेतलेलं आहे आणि फरशी पुसून घेत आहे. तर बेडरूम किचन रूम झालेला आहे, इकडच्या रूममध्ये आलेले आहे. म्हणजे अगोदर ही जी व्हाईट कलरची फरशी आहे ती मी पुसून घेत आहे, नंतर मी हॉल पुसून घेते आणि मग बाहेर थोडा वेळ बसते, म्हणजे जोपर्यंत की पाणी हाडकेल तोपर्यंत. नाहीतरी खूप लवकर पावलं उठतात, कारण खूप पाणी पाणी होत आहे आणि फॅन पण ऑन करायला नको वाटतं, थंडी खूप आहे. तरी पण हॉलमधले तितके मी ऑन करत असते, कारण तिथं जास्त एरझाऱ्या होत असतात आणि कुणीतरी आलं की डायरेक्ट हॉलमध्येच येतं ना. तर म्हणून तिथले दोन्ही फॅन ऑन करून मी थोडा वेळ बाहेर बसते, जोपर्यंत की पाणी हाडकेल तोपर्यंत. तर आता इकडची ही रूम पुसून झालेली आहे. आता हॉल ही पुसून घेते. म्हणजे पुसायला ना आरामात मला अर्ध्या तासाच्या वरून जातं, म्हणजे अर्धा पाऊण तास लागत आहे, कारण तिकडची रूम इकडची रूम थोडासा पसारा असतो, ते सरकवत पुसत असते ना, त्यामध्येच थोडासा वेळ जास्त लागतो. अगोदर मी सकाळी सकाळी पुसायचे, पण आजकाल सकाळी थंडी खूप असते आणि कामाचाही गोंधळ खूप असतो, त्यावेळेमध्ये घाई प्रत्येक कामाची. तर मला यावेळेस निवांत असतं, कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नाही आहे किंवा वरी चालणार कोणी असतं, म्हणजे एरझाऱ्या करणार कोणी असतं. सकाळी सकाळी सगळ्यांना जायचं असतं, मग सगळ्यांची पळापळ सुरू असते आणि त्यामध्ये आपण फरशी पुसली की लवकर हाडकत नाही येते आणि सगळ्यांच्या एरझाऱ्या सुरूच असतात. तर झालेली आहे तिकडची रूम पुसून. आता मी हॉल पुसून घेते, तोपर्यंत कपडेही धुवून होतील. टायमिंग बघू शकता तुम्ही, सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आता. तर हॉल ही अर्धवट पुसून झालेला आहे. आता इकडं आलेले आहे, म्हणजे पाणी मी 2 वेळा चेंज करून घेतलं. खूप गदळ होतं, कारण खूप धूळ येत आहे. तर आता सोप्याच्या खाली इकडं तिकडं सगळीकडे मी व्यवस्थित पुसून घेत आहे, सगळ्या कड्या कोपऱ्या. म्हणजे खूप धूळ असते तिथं आणि जिथं आपली नजर जात नाही ना, तिथे जाळी जुळी कचरा धुरळा खूप जास्त जमतो. तर झालेलं आहे पूर्ण घर पुसून. सत्यनारायणची पूजा झाली, आरती झाली आणि बाकीची थोडीफार कामं आवरली. म्हणजे फरशी पुसायची सकाळी काही झाली नाही, तर आता मी फरशी पुसली, कपडे मशीनला लावले, कपडे धुवून झाले, पण स्वयंपाक मात्र झाला नाही. आता स्वयंपाक दोघांसाठी काय बनवायचं माझं डोकंच झालं आहे ना. इथं फक्त भात मी लावलेला आहे, बाकीचा बघू शकता सगळीकडे पसारा खूप झालेला आहे. आणि या भाज्या म्हणजे कोथिंबीर निवडून ठेवायचं आहे, डब्बे पण इथंच ठेवले मी, या डब्यात ठेवायचे. आणि वाटाण्याच्या शेंगा, परत हे अंजीर आहेत, म्हणजे गुरुवारी आणलेले होते त्या अंजीर, चिकू हे पण तसंच ठेवले मी. म्हणजे खाणार कोण आहे, येता जाता 1-2 खाते, त्यानंतर खायची काही इच्छा होत नाही आहे माझी. हे मुलाबाळांनाच हे सगळं, म्हणजे मुलाबाळांसाठीच असतं आणि त्यांच्यासोबत आपण पण खातो, पण एकट्याला खायचं मनच होत नाही. तर आणि बोरं आहे, ते पण जास्तच आणले, इतकी एकटी कशी खाणार, खूप जास्त आहेत. गाजर वगैरे सगळे अगोदर ठेवून देते फ्रीजमध्ये भाज्या मी. आणि मग इथं कांदा टमॅटो चिरलेलं होतं सुशेल्यासाठी. तर आता बघूया, मी काहीतरी भाजी बनवते आणि भाकरी बनवते. भात तर मी ठेवलेला आहे. तर हा चिरलेला कांदा मी पॅकबट डब्यात भरून ठेवला, म्हणजे याचा वास दुसऱ्या वस्तूला बसू नये, कारण आता तरी हा कांदा यूज होणार नाही, आज जास्तच मी चिरलेला होता. आणि दूध पण इकडे मी गरम करायला ठेवला आणखीन एक वेळा. आणि हे टॅमॅटोनी कांदा जी थोडंसं राहिलेलं नाश्ता बनवून झाल्यानंतर, हे असंच मी डब्यात आणि वाटीत झाकून ठेवलं, म्हणजे याचा वास दुसऱ्याला बसणार नाही आणि छान पण राहील. म्हणजे संध्याकाळी काहीतरी आता नाश्ता वगैरे बनेल, त्यामध्ये मी ते टाकणार आहे. आणि जे हे जाळीच्या टोपल्यामध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत ना, ह्या भाज्या पण आता भरून ठेवते, कोथिंबीर निवडून ठेवते. म्हणजे ही कामं ना मला खूप इम्पॉर्टंट वाटतात. म्हणजे सकाळी सकाळी ना घाई गडबडमध्ये होतच नाही आपल्याला. तर जेव्हाही खाली वेळ भेटतो ना, त्या वेळेमध्ये मी सगळी कामं आवरते. तर हे सगळं काढत होते दुधाकडे, थोडंसं दुर्लक्ष झालं आणि दूध उतू गेलं. हे तर काम माझ्याकडून दररोज होत असतं, दूध उतू घालण्याचं. तुम्ही म्हणता की ताई गॅस कमी ठेवत जा, दूध म्हणजे तिथंच थांबून तापवत जा, तर तुमचं एकदम बरोबर आहे. पण त्याच वेळेमध्ये असं होतं ना की माझी नजरच हटते तिथून आणि ते दूध त्याचं काम करतंच. तर दररोज असं होत असतं आणि ते गॅस पूर्ण खराब होतं, परत मग ते डबल टिबल कामं लागणार आपल्याला, असं होतच असतं. तर इकडं गाजर, दोडकी जी आणलेलं आहे ना भाज्या, सगळ्या मी डब्यात भरून ठेवल्या. तुम्ही म्हणत होता की ताई या डब्यामध्ये एखादी कॉटनचा कपडा टाक, म्हणजे भाज्या खराब होणार नाही, 4-8 दिवस ताज्या बनवून राहतात. तर तुमचं एकदम बरोबर आहे, म्हणजे पाणी वगैरे सुटणार नाही आहे आणि कपडा टाकल्यानं म्हणजे भाज्या चांगल्या राहतात.
कपडा किंवा पेपर वगैरे टाकलं तरी पण चालतं, पण मी असंच भरलेलं आहे आता. आणि अगोदर मी कोथिंबीर निवडून घेते. बघू शकता छान अशी ताजी ताजी कवळी कोथिंबीर आहे. म्हणजे आता मार्केटमध्ये ना भाज्या खूप छान येत आहेत. मेथीची भाजी, पालक, कोथिंबीर किंवा बाकीच्या सगळ्या भाज्या, म्हणजे मार्केट भरून गेलेलं आहे आता सध्या भाजीनं, कारण आता हे भाजीचं सीझन आहे. तर इकडं कोथिंबीर निवडून मी डब्यात भरून ठेवली. गोबी, या गोबीचे उद्या मी भाजी बनवणार आहे. परत आता सगळे डबे मी व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून ठेवले. म्हणजे डब्यामध्ये भाज्या भरून ठेवण्याचे 2 फायदे आहेत. म्हणजे आपलं फ्रीज पण जास्त अस्तव्यस्त दिसत नाही आहे, म्हणजे कवर किंवा हे ते ठेवण्याची गरज नाही आहे. डब्यामध्ये छान वाटतं आणि भाज्या पण जास्त दिवस टिकून राहतात, खराब होत नाहीत. तर इकडं आता हे वटाण्याच्या शेंगा, अंजीर, बोर जी हे आहेत ना, मी तसंच त्या जाळीच्या टोपल्यात ठेवलं. आणि आता भाकरी बनवून घेते. आज खूप लेट झाला, म्हणजे 12-12:30 वाजले असतील आता. खूप लेट झालं, म्हणजे अगोदर सुचतच नव्हतं की काय बनवायचं दोघांसाठीच. तर म्हटलं भाकरीच बनवूया. आता हे ते बनवेन तर दिनेश पप्पा तितकं आवडीनं खाणार नाही आहेत, तर म्हटलं भाकरी ही त्यांची आवडती आहे. भाकर भाजी खूप आवडते, तर म्हणून मी इकडं भाकरीच बनवलेल्या आहेत. आणि सगळी भांडी मी घासून घेतले. अगोदर किचन स्वच्छ करून घेतलं. तर किचनची सगळी कामं झालेली आहेत. किचन स्वच्छ झाली म्हणजे पूर्ण घरामध्ये सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट किचनच असते. किचन स्वच्छ आहे तर पूर्ण घर स्वच्छ आहे. तर किचन स्वच्छ करून मी आलेली आहे आता बाहेर. आणि हे जे वटाण्याचे शेंगा आणले ते थोड्याशा जास्तच होत्या, तर म्हणलं आता सगळी कामं आवरली तर निवांत वटाण्याच्या शेंगा सोलूया. आणि यांना अंजीर खायला दिलेला आहे. टिफिन पण भरलं, म्हणजे घाईगडबड खूप असते. आणि आता तरी गॅरेजमध्ये कोणीच नाही आहे. अगोदर गॅरेजमध्ये कामाला मुलगा होता, आता तो पण गेलेला आहे, त्यामुळे खूप गोंधळ आहे. अगोदरच सगळं आवरून ठेवावं लागतं. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम बघू शकता, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. आज खरं तर मला व्हिडिओ बनवायचं मनच नव्हतं सकाळपासूनची. सगळी कामं आवरली आणि जेवण खाणं झाल्यानंतर निवांत झोपलेली आहे. काहीच काम करायचं मन नव्हतं. आज फरशी पण पुसली नाही. दुपारची 2 वाजलेली, TV पण बंद, सगळं बंद होतं आणि एकदम शांत वातावरण, निवांत झोपलेली होते. आणि अचानकच दिनेशचे पप्पा आले. म्हणजे ना अशी गाढ झोप लागली. मी दुपारी झोपतच नाही आहे, पण आज निवांत झोप लागलेली. ते यांना गावाकडे जायचं होतं, त्यामुळे आल्यानंतर रेडी वगैरे झाल्यात. मग नंतर मला उठवले. तर यांचा आवरला आणि हे जात होते. मग म्हणलं अगोदर चहा बनवूया, म्हणजे चहा पिल्यानं मला पण छान वाटेल. असं वाटेल की दिवसाची सुरुवातच आत्ता झालेली आहे. कारण सकाळपासून थोडंसं असंच चाललेलं होतं, डोकं पण दुखत होतं. तर असं ते मला आज कुठली कामं नको ना काहीच नको, त्यामुळे शांत वातावरण होतं. आणि व्हिडिओही मी बनवलेला नाही आहे. तर म्हटलं आपल्या कामाला आपण सुरुवात करूया, म्हणजे आपलं मन लागणंही गरजेचं आहे. तर आता फरशी पुसून घेते आणि टिफिन भरायचं. हे गावाकडून येतील थोड्या वेळामध्ये, तोपर्यंत मी टिफिन भरून घेते. आणि हो, ह्या कुकरचा दांडा जे आहे ना ते गेलेला होता आणि दांडा मला भेटतही नव्हता. दीपक आला तेव्हा म्हणत होता, मम्मी हे बिना दांड्याचं तू स्वयंपाक बनवत आहेस, कुकर पोळत आहे. दांडा शोधून मी बसून आणतो, पण त्यावेळेस मला भेटलंच नाही. हे दुधाच्या बॉटल्याच्या पोत्यात ठेवलेले होते ना, तिथं होतं हे. तर आज भेटलं मला, तर यांना दिलेलं होतं, तर बसून आणलेले ते. घरात बसत तर जमतच नव्हतं, निघतच होतं, ते हालायचंच. मी दररोज फिट करायची, दररोज हालायचं. पण आता हे फायनली पक्क बसून आणलेले, त्याला हे निघणार नाही आता. तर हे कुकरही ठेवून देते. टिफिन हेच धुवून ह्यामध्येच भरणार आहे, त्या दुसरं टिफिन घेणार नाही. नाहीतर काय होतं, खूप जास्त भांडे होत आहेत. थोडेफार भांडे झालेले आहेत. तर अगोदर मी टिफिन भरते आणि आत्ता चहा बनवलेले आहे ना, हे चहाचे भांडे आहेत. आणखीन दूध एक वेळा गरम करते. आणि हे पपई वगैरे हे तर जास्तच पिकलेले आहे. यामध्ये बोरं, चिकू, शेंगा हे सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे जाळीचं टोपलं छान आहे, त्यामध्येच ठेवत आहे मी सगळं. तर चला आता लागते. मी अगोदर फरशी पुसून घेते आणि मग टिफिन भरते, म्हणजे दिनेश पप्पा पण येतील तोपर्यंत. मला आज कपडे इस्त्री करायचे आहेत. तसं तर खूप दिवस झाले, दिनेश गेल्यापासून मी इस्त्री करते. इस्त्री पण इथंच ठेवली बघा, तेव्हापासून इस्त्री इथंच आहे. आणि टी टेबलवरती अगोदर मी हे कुंडा ठेवलेला होता, हे काचेची भरणी, हे पण इथंच ठेवलं मी, कारण मला टेबलावरती इस्त्री करायची होती. आणि तेव्हापासून ते तिथंच आहे. आता दिनेश गेल्यापासून म्हणजे 8 दिवस तरी झाले. तर आज मला आज इस्त्री करून घ्यावी, कारण खूप दिवस झाले मी ठेवली होती कपडे पिशवीत. आणि हे यामध्ये नवीन झाडं भेटलीत लावण्यासाठी, त्यामुळे हे कुंडे मी इथंच ठेवलेले आहेत. आता बघूया, काहीतरी वेगळी शेवंती वगैरे आणले तर लावणार आहे त्यामध्ये. तर चला आता जास्त बोलणार नाही, कामाला सुरुवात करू. तर अगोदर मी TV ऑन केली, म्हणजे ही माझी खरी साथीदार आहे. आज TV बंद होती तर असं शांत वाटत होतं ना घरामध्ये, की निवांत मी झोपीच गेले. आणि असं वाटत होतं उठल्यानंतर आत्ताच दिवसाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कोणी नसतं ना, कुणाचा आरडाओरडा गर्दा कसलाच ऐकू येत नाही आहे, एकदम शांत असतं. त्यामुळे ना दिवसभर TV ही बंद राहत नाही, मी चालूच करून ठेवते. मी समोर बसून बघू किंवा न बघू, पण गुणगुण माझ्या कानात येत असते ना, छान वाटतं मला. नाहीतर एक दिवस TV बंद आहे तर निवांत मी झोपलेलीच होते.
खूप सुनं वाटतं. टी व्ही एक व्यक्तीचं काम करते, म्हणजे असं वाटतं की घरात कोणीतरी आहे, त्यामुळे टी व्ही हे बंद होत नाही. तर आता मी अगोदर फरशी पुसून घेते, म्हणजे आज फरशी पुसलेली नाही आहे मी. सगळी रोजची कामं आवरली आणि निवांतच बसलेली होती. काहीच काम करायचं मन पण नव्हतं. आज थोडंसं असं वाटत होतं ना की काही काम करू नये किंवा काही म्हणजे कसलंच काही करायचं मन नव्हतं माझं. शांत होते एकदम. टी व्ही पण मी ऑन केली नाही, ना फोन मी बघितला आज, ना व्हिडिओ बनवलं, कसलंच काही नाही. पण जे आपले रेग्युलर कामं आहेत त्यामध्येच आपण बिझी राहणं ठीक आहे. नाहीतरी काय होतं ना, आपण डिप्रेशनमध्ये जातो, काही आलतू-फालतू विचार आपल्या डोक्यात येतात आणि ते ठीक पण नाही आहे. तर अगोदर मी फरशी पुसून घेतली. एक दिवसही गॅप करत नाही फरशी पुसणं म्हणजे पावसाळ्यामध्ये 1-2 दिवस गॅप व्हायचा, तितकी धूळ दिसायची पण नाही तेव्हा. पण आता एक दिवसही गॅप केला असं वाटतं की किती दिवस झाले मी फरशी पुसलेली नाही. रांगोळी टाकल्यासारखं ती धुराळा दिसतो, म्हणजे हवेसोबत इतकी धूळ आतमध्ये येत असते. तर इकडं पुसून झालेलं आहे, म्हणजे सगळ्या पायपुसण्या वगैरे काढून पुसलेलं आहे आणि परत मी टाकलं आणि फॅन पण ऑन केलेला आहे. तर झालेलं आहे पुसून. आता इस्त्री करून घेते, म्हणजे खूप दिवस झाले इस्त्रीचं काम राहून गेलेलं आहे. ते कपडे त्या पिशवीत ठेवून ठेवून आणि थोडे असे दुमडल्यासारखे झालेले आहेत, म्हणजे आपण धुवून इस्त्री करायला घेतलं तर लवकर इस्त्री होते, पण खूप दिवस झालं धुवून ते पिशवीत ठेवलेलं आहे मी. एकदम चोळामोळा झालेला आहे त्याचा. तर ते सगळे कपडे काढून आता निवांत इस्त्री करते, पण त्या अगोदर मी टिफिन भरते, ताक करून घेते, म्हणजे हे आल्यानंतर थांबणार नाहीत. आता गावाकडे गेले ते येईपर्यंत टिफिन भरून मी ठेवून देते आणि मग इस्त्री करायला सुरुवात करते, म्हणजे नंतर मला ते डिस्टर्ब पण करणार आहे, कारण कपडे खूप जास्त आहेत, भरपूर वेळ लागणार आहे. तर इकडं ताक मी अगोदर करून घेतला आणि जे थोडेफार भांडे झाले होते ते काही मी घासलेले नाहीत, म्हणजे जास्त नव्हतेच. आज स्वयंपाकच लेट झालेला होता आणि दोघाचा स्वयंपाक किती असतो ना, जास्त भांडे पण पडत नाही आहेत. तर मला असू दे म्हटलं, सगळेच झाल्यानंतर मग निवांत भांडे घासूया. आणि टिफिन पण जे सकाळी दिलेलं होतं तेच परत आणलेले होते, तेच धुवून घेतलं मी, म्हणजे वेगळा डब्बा काढेन तर ही आणि तीन खूप जास्त होणार होते भांडे, म्हणून हेच टिफिन मी धुवून घेतलेलं आहे आणि टिफिन भरत आहे. भात, भाजी, ताक आणि भाकर हेच बनलेलं आहे. आज दोडक्याची भाजी बनवलेली आहे मी, म्हणजे 2-2 भाज्या बनवल्या तर खपत नाहीत, वरण वेगळं भाजी वेगळी, म्हणून म्हटलं एकच अशी थोडीशी रसा भाजी बनवूया, म्हणजे लपतप भाजी बनवूया, भातासोबत भाकरीसोबत होऊन जाईल. आणि तसं तर चटण्या असतात, शेंगदाण्याची चटणी आहे, लिंबूची चटणी आहे, लोणचे आहेत, खूप सारं असतं, दही असतं, म्हणून आज एकच भाजी बनवली. तर इकडे लिंबूची चटणी दिलेली आहे, भाकर वगैरे, म्हणजे टिफिन भरून मी ठेवलेला आहे. आणि टिफिन खूप लूज आहे, म्हणजे ताक वगैरे अशा वस्तू खूप लवकर सांडतात यामधून, तर त्याला एक कवर घालून ठेवते, म्हणजे सांडा लवडा होणार नाही, झाला तरी पिशवीला वगैरे लागणार नाही ते. तर एक कवर घालून ठेवते. आणि आता आलेली आहे मी इकडच्या रूममध्ये, आणि बघू शकता इकडे कपडे मी असेच टाकलेले, जी काल धुलेली होते आणि ज्या अगोदर धुले ती पिशवीत भरून ठेवले, आणि खूप चोळामोळा झालेला त्या कपड्यांचा. तर तशीच पिशवी घेऊन आलेली आहे बाहेर, आणि जे काल धुलेले कपडे होते ते पण मी घेऊन आले, म्हणजे सगळेच कपडे मी आज इस्त्री करणार आहे, एकही ठेवणार नाही, कारण एक तर खूप दिवस झाले मी ठेवलं ते, तर मला सगळेच कपडे इस्त्री करू. तर इकडं मी एक शाल आतरलेली, पातळ शाल आहे, पण ही जमलीच नाही मला, म्हणजे व्यवस्थित इस्त्री करता येत नव्हती यावरती. थोडंसं जाड कपडा अंतरला तर ठीक आहे कॉटनचा. तर अगोदर तर मी शालच अंतरली आणि एक शर्ट इस्त्री करायला घेतलेली होती, पण जमलं नाही, मग नंतर मी दुसरा जाड कपडाच आणून अंतरलेला होता आणि मग त्यावरती एकदम परफेक्ट इस्त्री जमलेली. म्हणजे एकतर हे काचचं आहे, हे म्हणजे टी टेबल जे आहे ना ते ग्लासचं आहे, त्यामुळे जमत नसेल. म्हणजे आता जे लाकडी टेबल असतं ना त्यावरती चालतं, पण यावरती जमत नव्हतं, म्हणून मी काय केली, कॉटनचं बेडशीट अंतरलं दोरी. म्हणजे मला वाटलं यावरती जमेल, पण यावरती जमलं नाही. नंतर मी हे पण चेंज केलेलं होतं. तर असं ताईनो, हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.